नमस्कार शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी सध्या सुरू झालेली आहे। जर तुमची ई पीक पाहणी झाली असेल, ओके असेल तर ठीक आहे, तुमच्या 7/12वरती ते सगळं दिसेल। पण जर तुमची ई पीक पाहणी राहिलेली असेल तर काय होणार आहे, ई पीक पाहणी सहाय्यक असणार आहे, ते तुमच्या प्लॉटमध्ये शेतामध्ये येतील, ते त्याचे फोटो घेतील। किती 20 फूट अंतरावरनं ते फोटो घेणार आहेत आणि त्यानंतर तुमची ई पीक पाहणी ई पीक पाहणी सहाय्यक आहे ते कंप्लीट करतील। त्यानंतर तुमची ई पीक पाहणी झाली का? नाही आहे, तसं नाही आहे। डायरेक्टली ही ई पीक पाहणी पुन्हा ही पुढे कुठे जाणार आहे, सहाय्यकाच्या मार्फत, तर ही ग्रामविकास अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे जाणार आहे। त्यानंतर तलाठी काय करणार आहेत, ती व्हेरीफाय करणार आहेत ई पीक पाहणी, तुमची ई पीक पाहणी व्यवस्थित असेल, प्लॉट असेल व्यवस्थित, गट नंबर, पुन्हा तुमचं क्षेत्र, तुमचं पीक आहे ते व्यवस्थित असेल तर त्याचे व्हेरिफिकेशन कंप्लीट करतील आणि त्यानंतर तुमची ई पीक पाहणी आहे ती कंप्लीट होईल। पण जर ई पीक पाहणी कंप्लीट नाही झाली, तुमची फेल झाली, तर काय होणार आहे, ती वापस त्याच ई पीक पाहणी सहाय्यकाला पाठवली जाणार आहे। तो पुन्हा वापस तुमच्या प्लॉटमध्ये येईल, फोटो घेईल, फोटो कुठून 20 फूट अंतरावरूनच घेणार आहे आणि त्याचं डायरेक्शन वगैरे त्याला सगळं सांगितलेलं असणार आहे। त्यानुसार तो फोटो घेईल, ई पीक पाहणी कंप्लीट करेल, त्यानंतर वापस ग्रामविकास अधिकारी म्हणजेच तलाठी यांच्याकडे ते जाणार आहे। पुन्हा ते ग्रामविकास अधिकारी त्यांची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट करतील, म्हणजे व्हेरिफिकेशन त्याचं कंप्लीट करून ई पीक पाहणी तुमची कंप्लीट होईल। जर तुमची ई पीक पाहणी फेल झाली तर काय होणार आहे, फेल झाली तर वापस त्याच ई पीक पाहणी सहाय्यकाला त्याच्या डॅशबोर्डवरती ते दाखवलं जाईल। पुन्हा नंतर तो तुमच्या प्लॉटमध्ये येईल, शेतीमध्ये येईल आणि 20 फूट अंतर किती आहे, आता एवढं आहे, जेवढं आहे ते मला ते बघितलं जाणार आहे आणि त्यानुसार ती ई पीक पाहणी कंप्लीट करतील। आता कंप्लीट झाली कारण दुसऱ्यांदा त्यानं प्रोसेस केलेली आहे। आता दुसऱ्यांदा जर फेल झाली तर डायरेक्टली त्याला ऑप्शन पुन्हा अवेलेबल नाही। पुन्हा तो काय करणार आहे, मंडळ अधिकारी असणार आहेत, त्यांच्याकडेच हे ई पीक पाहणी जाणार आहे। आता मंडळ अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्याचं काय असतं, डॅशबोर्ड असतं। डॅशबोर्ड कसं, व्हेरीफाय म्हणून त्याचं डॅशबोर्ड असतं, त्या डॅशबोर्डवरती त्याचं तुमची सगळी ई पीक पाहणी जाणार आहे। तर अशा पद्धतीने तिसऱ्या वेळेस ई पीक पाहणी कंप्लीट झाली, 3 वेळा झालं आणि तरीही तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे की तुमचं एक पीक पद्धत होती, दुहेरी पद्धत होती, कशी होती, क्रॉप वेगळंच आलेलं आहे, वेगळंच लावलेलं आहे। जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये ते पीक आहे तोपर्यंत तुम्हाला तो आक्षेप घेता येतो, त्यासाठी सुद्धा प्रावधान वेगवेगळे करण्यात आलेले आहे। आता ही ई पीक पाहणी कंप्लीट झाली, कंप्लीट झाल्यानंतरच मग तुमच्या 7/12ला चढते। अगोदर कसं होतं, डायरेक्टली 7/12वरती चढत होती ई पीक पाहणी कंप्लीट झाल्यानंतर, पण आता तसं नाही, डायरेक्टली नाही करता येत। तुमचा आक्षेप नसेल तर ते 7/12वरती चढलं जातं।